नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत पराठा। एकदम झटपट लेयरचा पराठा, तेही एकदम पौष्टिक असा बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पराठा बनवण्यासाठी साहित्य आपल्याला लाल भोपळा, दुधी भोपळा, बीट, गाजर, वाटाणे, उकडलेले बटाटे एवढं साहित्य लागणार आहे। आता अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घ्यायचं, दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी रवा घालायचा आहे। मीठ घालायचं। रव्यामुळे आपला जो पराठा आहे तो एकदम खुसखुशीत होतो। गोवा घालायचा, हातावर चोळून क्रश करून घालायचा आणि तेलाचं मोहन घालायचं। आणि आता हे पिठाला चोळून घ्यायचं। पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आणि आता पाणी घालून पीठ मळून घ्यायचं हळूहळू। पीठ मळून झालेलं आहे। आता थोडा वेळ ठेवूया। आता भाज्या बघूया। बीट किसून घेतलं, भोपळा किसून घेतला, लाल भोपळा पण किसून घेतला, एक कांदा चिरून घेतला, टोमॅटो, हिरवी मिरची, बटाटा उकडून घेतला। पॅन गरम करायला ठेवूया। पॅनमध्ये तेल घालायचं, जिरे मोहरीची फोडणी करायची। आता बारीक चिरलेला एक कांदा घालायचा, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। हिरवी मिरची पण लगेच घालूया। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। लसूण आणि आलं कट करून घातलेलं आहे, चिली फ्लेक्स, टोमॅटो चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटाणे मिक्सरमधून बारीक केलेले आहेत, उकडून घेतलेले नाही वाटाणे, आपण मिक्सरमधून बारीक केलेले आहेत। आता बीट, भोपळा, लाल भोपळा मिक्स करून घ्यायचा। आता थोडा वेळ झाकण ठेवू आणि तो उकडलेला बटाटा घालायचा। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। बटाट्यामुळे चांगलं मिश्रण एकजीव होतं। जर एकजीव होत नसेल तर एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घातलं तरी पण चालेल, पण गरज पडत नाही बटाटा घातल्यामुळे। आता सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, वरून कोथिंबीर घालायची, चांगली वाफ करून घ्यायची। आता आपली पराठ्याची भाजी तयार झालेली आहे। पीठ पण आपलं चांगलं मऊ झालेलं आहे। आता गोळा तयार करून घेऊया आणि आता पराठा बनवायला घेऊया। पोळीच लाटून घ्यायची अगोदर। अशा पद्धतीने आपल्याला एका साईडला काळे तीळ घालायचे, एका साईडला भाजी घालायची। अशा पद्धतीने हा लेयर्सचा पराठा दुमडून घ्यायचा। थोडंसं तूप घालायचं, जसा आकार देता येईल तसा तुम्ही आकार देऊ शकता। जरी थोडासा फुटला तरी पण एकदम क्रंची आणि खुसखुशीत असा हा पराठा होतो। मुले भाज्या खात नाही तर अशा पद्धतीचा पराठा तुम्ही त्यांना नक्की देऊ शकता।
तूप टाकून मस्त भाजून घ्यायचा, चांगला कडक होऊ द्यायचा. अशाच पद्धतीने पराठा बनवून मुलांना तुम्ही नाश्त्याला देऊ शकता किंवा डब्याला दिला तरी पण चालेल. मस्त असे पराठे आपले तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त असे लेयर्स पण पडलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप छान असा लेयरचा पराठा होतो चटणीसोबत किंवा असा जरी खाल्ला तरी पण एकदम टेस्टी लागतो. मस्त असा लेयर्सचा पराठा आपला तयार झालेला आहे. बघू शकता मस्त असे लेयर्स आपले पडलेले आहेत. आतपर्यंत मस्त असा छान खमंग असा झालेला आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत. धन्यवाद.